नमस्कार. आज आपण बनवणार आहोत श्रावण महिन्यातील प्रसादाचा शिरा. ही शिरा बनवायला खूपच सोपा आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी मी इथं 1 कप रवा घेतलेला आहे. ह्या कपानं मोजून घेतलेला आहे. मी बारीक रवा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जाडसुद्धा वापरू शकता. या कपानं मी वाटीमध्ये घातलेला आहे. याच कपानं 1 कप मी गरम करून तूप घेतलेलं आहे. याच कपानं मी 2 कप साखर घेतलेली आहे. मी 1 कप रव्याला 2 कप साखर घेतलेली आहे. पाणी गरम करून यामध्ये थोडंसं केशर घालून ठेवलेलं आहे मी अर्धा तासापूर्वी. 2 केळे घेतलेले आहेत. इथं मी थोडीशी चारोळी घेतलेली आहे. चारोळी खूप छान लागते आपल्या शिऱ्यामध्ये. पाव चमचा वेलची पूड आणि 5 ते 6 बदाम असे उभे कापून घेतलेले आहेत. इथं मी एक पातेलं ठेवलेलं आहे. आता या पातेल्यामध्ये आपल्याला 4 कप पाणी घालायचं आहे. 1 कप रव्याला आपण 4 कप पाणी घालणार आहे. या ठिकाणी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता किंवा अर्ध पाणी आणि अर्ध दूधसुद्धा वापरू शकता. इथं मी 4 कप पाणी घातलेलं आहे. आता इथं घालायची आपल्याला साखर. आता यामध्ये घालायचे आपल्याला हे बदामाचे काप घालायचे आहेत. आता केशर घातलेलं पाणी घालायचं आपल्याला केशरचं. आता याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला या पाण्याला. साखर घातलेल्या पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे व्यवस्थित. आता हे पातेलं आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आहे. एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे पाणी उकळायचं आहे. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला हे सगळं तूप घालून घ्यायचं आहे. तूप आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये रवा. जेवढा आपण तूप घेतलं होतं तेवढाच आपण रवा घेतलेला आहे. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे, तर घराघरात सत्यनारायणची पूजा केली जाते. तर सत्यनारायणच्या पूजेला अशा प्रकारे शिरा बनवला जातो. आता आपल्याला एकदम लो गॅसवर हे रवा 6 ते 7 मिनिट भाजायचा आहे. व्यवस्थित आपला रवा भाजला पाहिजे. अजिबात गॅस वाढवायचा नाही आपल्याला. एकदम बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित 6 ते 7 मिनिट हे रवा व्यवस्थित भाजायचा आहे. आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे. थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये घालायच्यात केळी. मी 2 केळी अशा पातळ काप करून घेतलेले आहेत, ते घालायचेत आपल्याला. केळी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित केळी या रव्यामध्ये मिक्स करायचे आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित दाबून मॅश करायचे आहे केळी आपल्याला रव्यामध्ये. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आहे. तुम्हाला केळी आवडत असेल घाला प्रसादामध्ये किंवा स्किप केल्या तरी चालते. व्यवस्थित आपल्याला ही केळी मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये. केळी घातल्यानंतर मी 2 मिनिटं हे केळी रव्यामध्ये परतून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम अशी मॅश झालेली आहे केळी. आता यामध्ये घालायची आपल्याला चारोळी. चारोळी सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे या रव्यामध्ये. आता यामध्ये घालायचं आपल्याला हे उकळून घेतलेले साखरेचं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं करून घालायचं आपल्याला. एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. रवा आणि पाणीसुद्धा गरम आहे, त्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता राहते. जपून घालायचं आहे आपल्याला. थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. आता राहिलेलं सगळं पाणी घालायचं आहे. एकूण आपण 4 वाट्या पाणी घातलेलं आहे यामध्ये.
आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी घातल्यानंतर. आता गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे. यामध्ये व्यवस्थित रवा फुलला जातो आणि पाणीसुद्धा भरपूर आटलं जातं रव्यामध्ये. 2 ते 3 मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवलं होतं. आता झाकण काढून बघूया आपण. तुम्ही बघू शकता पाणी सगळं रव्यानं शोषून घेतलेलं आहे. व्यवस्थित रवा आपला फुललेला आहे. तुम्ही बघू शकता तिप्पट चौपट आपला रवा फुललेला आहे. अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा खूप छान लागतो. आपण दररोज जे घरात आपण शिरा करतो तो आपण अशा प्रकारे करत नाही, त्यामुळे आपला शिरा व्यवस्थित होत नाही. तुम्ही जर अशा प्रकारे दररोजचा सुद्धा शिरा केला तर खूप अप्रतिम लागतो. असा मस्त झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा. तुम्ही बघू शकता. आणखीन आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे हलवत राहायचं आहे याला. तुम्ही बघू शकता एकदम असं पाणी शोषून घेतलेलं आहे. हे थंड झाल्यावर आणखीन सुद्धा थोडासा दाटसर होतो आणि घट्ट होतो. आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड. तर वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मस्त आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. आता सध्या श्रावण महिना चालू आहे. प्रत्येक घरात सत्यनारायणची पूजा राहते किंवा काही कार्यक्रम राहतो, तर अशा प्रकारे प्रसादाचा शिरा बनवला जातो. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. खूप छान लागतो अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा. आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया. मस्त आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे. अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा खायला अप्रतिम लागतो. तुम्ही सुद्धा ह्या श्रावण महिन्यात नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.